काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत सर आपल्यासोबत आहेत. आज सुद्धा पुन्हा एकदा बैठक आहे ती राष्ट्रवादी सोबत पार पडलेली आहे. आगामी महापालिकेला निवडणुकीला पाहता ह्या महत्वाच्या बैठकी आहेत त्या या मुंबईतील काँग्रेस भवन या ठिकाणी पार पडतात. सर, आज महत्वाची बैठक पुन्हा एकदा पार पडली, दुसरी बैठक आहे. काय नक्की ह्या बैठकीमधून बोलणं झालं आहे? काय किती संख्येचं आहे ते मार्जिन या ठिकाणी ठेवण्यात? त्यांनी जो काल प्रस्ताव दिला होता त्याच्यावरती आज आमची भूमिका आम्ही त्यांना सांगितलेली आहे आणि एकंदरच या जागांच्या संदर्भामध्ये आता अजून मला असं वाटतं एखाद दिवस चर्चा ही चालेल आणि त्यानंतर अंतिम निर्णय आम्ही सांगू. आणि राहता अनेक पक्षांच्याकडनं आज आमच्याकडे त्या ठिकाणी आघाडीसाठी प्रस्ताव येतो आहे. आज अनेक लोक येऊन भेटले. आज सीपीआय एम बरोबर देखील चर्चा झाली. त्यांनीही काही जागांचा प्रस्ताव त्यांना हव्या आहेत त्याच्याबद्दल सांगितलेला आहे. आणि दुसरीकडे वंचित बरोबरही आमची चर्चा ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे आम्ही आशावादी आहोत. परंतु काँग्रेस किती जागांवरती आहे ते आग्रही आहे. काँग्रेसला किती जागा या ठिकाणी आहेत त्या पाहिजेत, त्या जागांवरती चर्चा या ठिकाणी सुरू आहे. नाही, आता मला असं वाटतं की तो आकडा हा जो काही व्हेरिएबल आहे, कारण आमच्याकडे जसे जसे त्या संदर्भामध्ये नवीन नवीन जे इच्छुक पक्ष येत आहेत त्यांना कशा पद्धतीने आम्ही सामावून घेऊ ह्याचा विचार चाललेला आहे. त्यामुळे लवकरच हा आकडा आपल्या समोर येईलच. परंतु निश्चितपणे एक अतिशय मजबूत आघाडी ही जनतेसमोर, मुंबईकरांसमोर घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्मनिरपेक्ष विचारांना आणि त्याचबरोबर लोकशाही संविधान वरती श्रद्धा ठेवणाऱ्या, ते मजबूत करण्याची जी मानसिकता ठेवणाऱ्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आमचा मानस राहणार आहे. आणि एकंदरच मुंबईकरांना ज्या पद्धतीनं आता केवळ द्वेष, तिरस्कार, विभाजनवादी, नंतर त्या विवाद करणाऱ्या ज्या पक्षांपासून सुटका पाहिजे, ती सुटका आमच्याकडे अतिशय चांगल्या अशा पद्धतीचं एक विकल्प, त्या पर्याय देण्याच्या प्रयत्नात आम्ही साध्य करू शकू असं आम्हाला वाटतं. वंचित सोबत कशा पद्धतीने बोलणं आहे ते सुरू आहे? कारण कालच प्रकाश आंबेडकरांनी देखील ट्विट केलेलं होतं, त्या संदर्भात बोललेलं होतं की काँग्रेस जुनी खेळी खेळत आहे. नक्की काय म्हणायचं होतं? त्यानंतर काय बोलणं झालं का? नाही, या संदर्भामध्ये आमच्या त्यांच्या सगळ्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू आहे आणि एकंदरच ते कोणत्या परिप्रेक्षामध्ये बोलले याबद्दल तर मला माहिती नाही. परंतु मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आघाडीच्या संदर्भामध्ये आमच्या चर्चा बऱ्यापैकी पुढे गेलेल्या आहे. नक्कीच. आज महत्वाचं म्हणजे मुंबईसाठी आणि प्रामुख्याने शिवसेना आणि मनसेसाठी आज दोन्ही भावांनी एकत्रित येऊन युती केलेली आहे. किती फरक आहे तो पडू शकतो? तुम्हाला देखील या ठिकाणी आहे आधी बोलण्यात येतं की शिवसेनेसोबत काँग्रेस आहे ते लढतील, परंतु मनसेमुळे तुम्हाला विरोध तुम्ही आहे जो दिलेला होता. त्यानंतर आजची युती नाही, तर आमच्या शुभेच्छा त्यांना आहेत. ज्यांनी एकंदरच पाहायचं झालं तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्हाला कुठल्याही विवादाला उत्पन्न करणाऱ्या राजकीय जे पक्ष आहेत, शक्ती आहेत किंवा त्या संदर्भामध्ये त्या माध्यमातून, विवादाच्या माध्यमातून सत्तेचं राजकारण करणाऱ्या किंवा मतांचं बेगमी मागणाऱ्या लोकांपासून आम्हाला दूर राहायचं आहे. आणि त्यामुळे ही जर भूमिका आधी आम्हाला विचारायचं आम्ही आधीच सांगितली असती. परंतु ज्या पद्धतीनं संजय राऊतजी सुरुवातीला जेव्हा त्यांनी मनसेबरोबर आघाडी सुरू केली, त्याचे प्रयत्न सुरू केले, त्यावेळेलाच त्यांनी घटस्फोटाच्या चर्चा सुरू केल्या होत्या आणि आता ते इतक्या उशिरा इलू करायला लागले. त्यामुळे हा जो त्यांचा प्रवास चाललेला आहे तो निश्चितपणे जनताही पाहते. परंतु आमच्या दृष्टिकोनातून प्रत्येक जी निवडणूक आहे ते वैचारिक संघर्षासाठी, त्याच्या परिणतीसाठी आहे. त्यामुळे विवादांच्या किंवा त्याचबरोबर ज्या प्रांतवादी, जातीवादी, धर्मवादी, भाषाच्या एकंदर पार्श्वभूमीवरती विवाद उत्पन्न करणाऱ्या पक्षांपासून दूरी ठेवणं, हिंसाचाराला विरोध करणं ही काँग्रेसची भूमिका पहिल्यापासून राहिली. ती जर अगोदर त्यांनी विचारली आम्ही आधीच सांगितली असते. परंतु जर याच आधी जर मनसेला बाजू ठेवता, जर महाविकास आघाडी म्हणून जर तुम्ही तिन्ही पक्ष एकत्रित येऊन जर लढले असते तर जे काही चित्र आता येणार आहे त्याच्यापेक्षा वेगळं चित्र आहे ते पाहायला मिळालं असतं? मला असं वाटत नाही. का जिल्हा आता पहिली गोष्ट आजच्या परिस्थितीमध्ये देशामध्ये जो लढा सुरू आहे तो वैचारिक संघर्ष आहे. एके ठिकाणी भारत जोडो म्हणणाऱ्या, हृदयानं जोडणाऱ्या, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणाऱ्या संविधानिक व्यवस्थांना मजबूत करण्याची मानसिकता ठेवणाऱ्या आणि लोकशाही मजबूत करण्याची इच्छा ठेवणाऱ्या काँग्रेस पक्ष,
धर्मनिरपेक्षतेला बरोबर घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष, राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली तो लढा देणारा आणि त्याच्या विरोधात विभाजनवादी मानसिकता, धार्मिक जातीय संघर्ष निर्माण करणं, द्वेष तिरस्काराचं राजकारण करणारे भारतीय जनता पक्ष आणि आरएसएस, हा लढा आहे वैचारिक. त्यामुळे काँग्रेस पक्ष आज मुंबईमध्ये देखील या विभाजनवादी मानसिकता, ती कुठलीही असो, धर्म, जाती, प्रांत, भाषा, कुठल्याही विभाजनवादी मानसिकतेच्या विरोधात उभा आहे. त्यामुळे इथे मतविभाजनाचा काही विषय नाही, इथे वैचारिक पूर्णपणे जो काही एक भेद आहे तो लोकांसमोर आहे. त्यामुळे जे राहुलजींच्या भारत जोडो यात्रेच्या मागे जी मानसिकता, जी तो विचारधारा होती, तीच विचारधारा घेऊन आम्ही मुंबई जोडायला निघालेलो आहे, हृदयानं जोडायला निघालेलो आहे. कारण मुंबईकरांच्या समस्या ज्या आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत. आज ह्या समस्यांपासून लक्ष दूर करण्याकरता विवाद निर्माण केले जातात. कोणी धर्माच्या नावाने हिंदू मुसलमान करते, कोणी मराठी अमराठी अशा पद्धतीचा भेद निर्माण करते, हिंसाचाराच्या माध्यमातून सत्ता आणायचा प्रयत्न करते. परंतु या मुंबईकरांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यात वायू प्रदूषणाची समस्या असेल, गटाराची समस्या असेल, खड्ड्यात मरून माणसं मरतात त्याची समस्या असेल, मुंबई दरवर्षी जे तुंबते त्याच्याबद्दल असेल, मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार असेल, किंवा त्या ठिकाणी सगळी मुंबई जी आहे ते अदानीच्या घशात टाकणं चाललेलं आहे. पोर्ट पासून ते विमानतळापासून ते गटारं देखील, म्हणजे आता मिठी नदी साफ करण्याचं कंत्राट देखील हे अदानीला, धारावी अदानीला हे देणं चाललेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं लोकांना आज शौचालयाचे प्रश्न आहेत, फुटपाथचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, यावरती कधी बोलणार? काँग्रेस पक्ष या विषयावर बोलणार आहे. त्यांना विवाद करू द्या, आम्ही विकासाची बात करणार आहोत. आणि त्यासाठी मला वाटत नाही की कुठल्या पद्धतीचं मतविभाजनाचा फटका पडणार आहे. ज्यांना विभाजनवादी विवाद करायचा आहे ते एका बाजूला आहेत, विकास ज्यांना करायचा आहे, ज्यांना लोकांना जोडायचं आहे ते एका बाजूला आहेत, ते आमच्या बाजूला आहेत. परंतु बोललं जातं की प्रामुख्याने की मुस्लिम मत आहे त्याचा फायदा काँग्रेसला मोठ्या प्रमाणात होतो. काय वाटतं, तुम्ही वेगळे लढताय आणि आता शिवसेना आणि मनसे एका ठिकाणी वेगळे लढतायत, मोठ्या प्रमाणात तुम्हाला फायदा होईल या संपूर्ण मतांचा? असं आहे, आज मी जसं सांगितलं की देशामध्ये जो लढा चाललेला आहे, काँग्रेसच्या विचारांच्या बाजूला असलेला वर्ग हा काँग्रेस बरोबर राहणार आहे. आणि त्यामुळे आम्हाला कुठल्याही तऱ्हेचा वोट बँक आणि हा विषय नाहीये. इथं आम्ही मराठी असेल, गुजराती असेल, उत्तर भारतीय असेल, तो दक्षिण भारतीय असेल, मुस्लिम असेल, दलित समाजाचा असेल, आदिवासी असेल, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष आहे. आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल की हा सगळा वर्ग या सगळ्या विभाजनवादी मानसिकतेला अत्यंत वैतागलेला आहे. तिडीक येण्या पद्धत, इतक्या खालच्या पद्धतीचं राजकारण, अनितीचं, भ्रष्टाचाराचं ज्या पद्धतीचं राजकारण चाललं त्याला विरोध करणारा जो वर्ग आहे तो आमच्या बाजूला असेल. शेवटचा प्रश्न, आज पत्रकार परिषद झाली त्यावेळी उद्धव ठाकरेंना विचारण्यात आलं महाविकास आघाडी अबाधित आहे का, तर त्यांनी सांगितलं सर्व पक्ष बाहेर पडून महाविकास आघाडी अबाधित आहे. तुमचं काय म्हणणं काय आहे, महाविकास आघाडी अबाधित? प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये त्यांनी प्रत्येकाने काय भूमिका मांडावी ते माहिती आहे. मी मगाशी सांगितलं महाविकास आघाडीची आवश्यकता नाही, तिथपासून सुरू होऊन घटस्फोटाची भाषा करायची, आम्ही आता बाहेर जातोय आणि आता इलू करायचं मधल्या कालावधीमध्ये. तर हे लोक समजतात, लोकांसमोर वैचारिक भूमिका घेऊन जावं लागतं, आम्ही ती घेऊन चाललेलो आहोत. नक्कीच, धन्यवाद सर बोलल्याबद्दल. तर नक्की आपण पाहिलं तर या ठिकाणी वेगळ्या प्रश्नावरती सचिन सावंत यांनी आपली भूमिका आहे ती या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. व्हिडिओ निशाद सोबत निखिल चव्हाण, टीव्ही मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.